अखेर सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत ज्याची भीती व्यक्त केली जात होती तेच घडलंय. पक्षाचा व्हीप जुगारून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला मतदान केल्यामुळे अजित पवार गटाच्या 2 सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. म्हणजे जे सदस्य महाविकास आघाडीला ज्या सदस्यांनी मतदान केले ते सेफ आहेत असं म्हणायचं इथं ठरू शकतं. आता ते 2 सदस्य कोण आहेत, त्यांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येतेय. तर मग प्रश्न असा की ज्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू झाली आहे, त्या सदस्यांचं पुढे काय होणार आहे? त्यांना पुन्हा सदस्य होण्याची संधी मिळू शकते का? या सगळ्या घडामोडींमागे नेमकं काय झालं होतं? आधी नेमकं कोणाचा व्हीप त्यांनी जुगारलाय? कारण भाजपचा व्हीप पाळणं महत्त्वाचं होतं, पण इथं तर अजित पवार गटाच्याच नेत्यांनी व्हीप न पाहता भाजपला मतदान केल्याचं समजतंय. काय चाललंय? चला सविस्तर चर्चा करूयात. सांगली जिल्हा परिषदेत एकूण 61 जागा होत्या आणि या निवडणुकीत कोणाच्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 16 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6 जागा, शिंदे सेनेला 7 जागा, काँग्रेसला 11, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 18, शिवसेना ठाकरे गटाला 1, रयत क्रांती संघटनेला 1 आणि जनस्वराज्य शक्तीला 1 जागा मिळाली होती. शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचा 1 असं सदस्य मिळून बहुमतासाठी लागणाऱ्या 31 आकड्यांपेक्षा 2 ते 3 मतं कमी पडत होती. त्यामुळे अजित पवार गटाशी जुळून घेणं गरजेचं असल्याचं मत जयंत पाटील यांचं होतं आणि त्यानुसार त्यांनी रणनीती देखील आखली होती. शिंदे गटाचे 2 उमेदवार अनुपस्थित राहिले. आटपाडी तालुक्यातील शिंदे सेनेचे 2 सदस्य जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील हे मतदानाला गैरहजर राहिले. त्यामुळे जरी शिंदे सेनेचे 7 उमेदवार निवडून आले होते, तरी प्रत्यक्षात भाजपला फक्त 5च उमेदवारांचा उपयोग झाला. तर राष्ट्रवादीच्या 4 उमेदवारांनी व्हीप पाळला नाही आणि राष्ट्रवादीला चुपी मदत केली असं सांगितलं जातंय. तर झालं असे की 18 मार्च रोजी सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेलं राजकारण स्पष्टपणे दिसून आलं. अध्यक्षपदासाठी संगीता पाटील या उमेदवार होत्या, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या स्वप्नाली मासाळ मैदानात होत्या. उपाध्यक्षपदासाठी कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांच्या विरोधात शिंदे गटाचे शिवसेनेचे हिम्मत जाधव उभे होते. मतदानानंतर महाविकास आघाडीला 34 मतं मिळाली, तर महायुतीला 25 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड झाली. आता या सगळ्या निवडणुकीआधी मोठ्या प्रमाणात सांगलीत नेमकं काय होणार ही चर्चा होती आणि अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या ठिकाणी एकत्र आले होते आणि प्लॅन बी त्यांचा ठरला होता. तर बघा, अजित पवार गटात त्या काळात 2 स्पष्ट मतप्रवाह दिसून आले होते. एक गट जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचा आणि माजी आमदार शिवाजीराव यांच्या नेतृत्वाखाली होता आणि या गटाची भूमिका होती की सांगलीत महायुतीसोबत जायची. मात्र दुसरीकडे माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजय पाटील या ज्येष्ठ नेत्यांचा गट महायुतीसोबत जाण्याच्या पूर्ण विरोधात होता. त्यामुळे या मुद्द्यावरून पक्षात उघड मतभेद निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी हे सगळं हेरलं आणि नेमका आपला फायदा बघितला आणि मग सगळ्या नेत्यांची संपर्क साधायला सुरुवात केली. आणि शेवटी याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांची निवड केली होती, तर पक्षप्रतोदपदी स्नेहल मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी गट स्थापन करून गटनेत्याची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. नियमानुसार गटनेत्याला व्हीप बजावण्याचे अधिकार मिळत असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत त्यांच्या आदेशाचे पालन करणं सदस्यांसाठी बंधनकारक होतं. मात्र त्याचवेळी महायुतीविरोधी गटाच्या लक्षात आलं होतं की पक्षाचा व्हीप बजावण्याचे अधिकार प्रत्यक्ष जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे होते आणि ते महायुतीच्या बाजूने असल्याने ते आपल्या अधिकाराचा वापर करून सदस्यांना महायुतीच्या बाजूने मतदान करण्यास भाग पाडू शकतात अशी भीती या गटाला वाटू लागली होती. यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, चित्रा घोरपड आणि संजय पाटील यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत व्हीप बजावण्याचा अधिकार विलासराव जगताप यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्या संदर्भातील पत्रही जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं होतं. आता या सगळ्या प्रक्रियेत नेमकं काय घडलं? तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील काही नेत्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गटनेत्या राजेश्वरी नाईक यांनी पक्षाच्या 6 सदस्यांना महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्याचा व्हीप दिला होता. मी तर सुरुवातीला उल्लेख केला की राष्ट्रवादीचे 4 उमेदवार महाविकास आघाडीकडे गेले, पण प्रत्यक्षात मात्र 6 जणांना हा व्हीप देण्यात आला होता की महाविकास आघाडीसोबत जायचं आहे आणि त्यांना मतदान करायचं आहे. पण या 6 सदस्यांपैकी काहींनी त्या व्हीपचं पालन
पालन केलं नाही, मात्र 2 सदस्यांनी व्यावीच्या आदेशाला छेद दिला. हे 2 सदस्य म्हणजे करगण गटातून निवडून आलेले विनायक मासाळ आणि मणे राजुरी गटातून निवडून आलेले शशिकांत जमदाडे. गटनेता राजश्री नाईक यांनी अध्यक्षपदासाठी संगीता पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी ऋषिकेश लाड यांना मतदान करण्याचा आदेश दिला होता. मात्र या दोघांनी हा व्हीप डावलत अध्यक्षपदासाठी भाजपच्या स्वप्नाली मासाळ आणि उपाध्यक्षपदासाठी शिंदे गटाचे हिम्मत जाधव यांना हातून जाऊन मतदान केलं. या कृतीमुळे त्यावेळी मोठी चर्चा रंगली होती, कारण आधी झालेल्या बैठकीत एकत्रित निर्णय घेतला गेला असताना त्यांच्या विरोधात जाऊन मतदान का केलं हा प्रश्न उपस्थित झाला. याच पार्श्वभूमीवर आता पक्षनेत्यांकडून या दोन्ही सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते असे स्पष्ट संकेतही देण्यात आलेत. आता बघा, पक्षाचा व्हीप डावलल्यामुळे मासाळ आणि जमदाडे यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी सदस्यांकडून करण्यात येते. या दोघांविरोधात अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान पुढच्या आठवड्यात म्हणजे 1 एप्रिल रोजी सभापती समितीच्या पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत जर पुन्हा क्रॉस वोटिंग झालं तर त्याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो आणि अशावेळी जमदाडे आणि मासाळ हे भाजपसाठी निर्णायक ठरू शकतात अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे सभापती पदाच्या या निवडणुकीत जर मासाळ आणि जमदाडे यांनी आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली तर मात्र त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई निश्चित होऊ शकते असे संकेत देण्यात आलेत. मात्र दुसरीकडे संख्याबळ महाविकास आघाडीकडे असल्यामुळे आघाडीचे नेते काहीसे निर्धास्त असल्याचंही बोललं जातंय. तरीही स्थानिक राजकारणात शेवटच्या क्षणी काय घडेल याचा काहीच नेम नाही तितकंच खरं आहे. आता 1 एप्रिलला होणाऱ्या सभापती पदाच्या निवडणुकीत या सगळ्या घडामोडींचा अंतरिम परिणाम दिसून येणार आहे हे मात्र नक्की. मात्र तुम्हाला काय वाटतं, सभापती निवडीवेळी काही वेगळी खलबतं होतील का?